हॅलो फ्रेंड्स, कधी कधी काय होते, आपण फाफडा तर बनवायला घेतो, पण तो स्प्रेड झाल्यावर चाकूने निघतच नाही. म्हणजे तो चाकूला चिकटून येतो. किती ट्राय मारलं तरीसुद्धा तो व्यवस्थित असं निघतच नाही. हे बघा, एकदम खराब होऊन जातो, चाकूलाच असा निघून येतो. कोणाकोणासोबत असं होते की स्प्रेड तर छान होतो, सगळं व्यवस्थित उत्तम होते, पण निघायला फार मुश्किल होते. मग काय करायचं? मग मार्केटमधलं नाही आणायचं, घरीच बनवायचं. कसं ते आपण आता पुढे पाहूया. नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवते आहे जेठालालजी स्पेशल फाफडा रेसिपी. तर इथे मी चाळण घेतलेली आहे, छोटी चाळण. त्याने आपण आता बेसन चाळून घेऊया. तर मी 1 वाटी बेसन घेत आहे. या वाटीने मी आता बेसन घेत आहे. बेसन चाळल्याने काय होते, त्यामधले जे लंग्स असतात ते निघून जातात आणि त्यामध्ये हवासुद्धा भरते, म्हणून कुठलीही वस्तू एकदम फ्लफी होऊन जाते. म्हणून कधीही बेसन असं चाळून घ्यायचं आहे. आता छान असं बेसन चाळून झालेलं आहे. एकदम बारीक बेसन आहे, म्हणून मी एकदम बारीक चाळून घेतलेली आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, चिमूटभर मीठ आणि ओवा, म्हणजे हिंदीमध्ये अजवाईन सांगतात. हे हातामध्ये असे चोळून घ्यायचे आहेत ओवा, आणि त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता बेकिंग सोडा घेतलेला आहे मी, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे. पण मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही पापडखार यूज करा. 1 चमचा पापडखार थोडेसे पाण्यामध्ये, एक छोटी अर्धी वाटी पाण्यामध्ये मिक्स करून पापडखार इथे तुम्ही ॲड करू शकता. त्याने तुमचे फाफडे जसे मार्केटमध्ये भेटतात ना क्रंची, तसे एकदम खस्ता आणि क्रंची होऊन जातील. आणि थोडंसं तेल मिक्स करायचं आहे. थोडंसं किंचित तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही आहे. आणि थोडं पाणी, एकदम थोडं पाणी घेऊन हे छान असं मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे. हे बघा, हे मी सर्व चमच्याने काढून घेतलेलं आहे. आणि हातामध्ये आता थोडंसं तेल लावून छान असा मऊ गोळा बनवून घेतलेला आहे. आता एकदम असा मस्त चिकना गोळा झालेला आहे. हे बघा, आता हा मी 15-20 मिनटासाठी रेस्ट देणार आहे. 15-20 मिनटं झाल्यानंतर ज्या पॅनमध्ये आपण फाफडे फ्राय करणार आहेत ना, तितकेच मोठे फाफडे आपण बनवायचे आहेत. जास्त मोठे बनवायचे नाही आहेत, नाही तर मार्केटमध्ये फार मोठे बनवतात, कारण की त्यांच्याकडे फार मोठी कढई असते. आपल्याकडे जितका पॅन असेल ना, तितकेच फाफडे बनवून घ्यायचे आहेत. आता हा गोळा एकदम थोडासा म्हणजे हार्ड आहे, तर आपण त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून एकदम सॉफ्ट, एकदम स्मूथ गोळा बनवून घ्यायचा आहे. तर 10 मिनटं असं चोळून एकदम मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे. एकदम मळून घ्यायचं आहे छान असं. हे बघा, एकदम लवचिक झालेलं आहे. 10 मिनटं असं मळून घ्यायचं आहे. आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सर्व व्यवस्थित उत्तमच झालं होतं, पण तो स्प्रेड झाल्यावर निघतच नव्हता. ते चाकू से इतना प्यार हो गया था की वो चाकू को ही चिपक रहा था. तर आता काय करायचं, म्हणून मी एक आयडिया केली. हे बघा, इतक्या त्या गोळे आपले बनवून झालेले आहेत, फक्त 1 वाटी बेसनने. तर आता काय करायचं, फाफडे कसे करायचे, तर इथे मी फॅमिली बाजारची माझ्याकडे पिशवी होती साखरेची, ती छान अशी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. ज्या मराठी बायका घरी पापड बनवतात ना, घरगुती पापड, त्या टाईपमध्येच मी आता फाफडे बनवणार आहे. त्यांना माहीत असेल ही ट्रिक, कशी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पापड बनवतात. तर तसंच मी आता जसे पापड बनवतात तसेच फाफडे बनवणार आहे. तर ह्या दोन्ही कडा आपण कट करून घ्यायच्या आहेत ह्या पिशवीच्या, आणि पिशवी पूर्ण ओपन करून घ्यायची आहे. आणि ह्या पिशवीला थोडंसं किंचित, म्हणजे 4-5 थेंब इतकंच तेल टाकायचं आहे. आणि पूर्ण असं तेल असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे फाफडे त्याला चिपकणार नाही. आणि ज्या डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत ना, त्या डिशला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे फाफडे त्यालासुद्धा चिपकणार नाही. आता इथे मी सिलेंडर शेपमध्ये घेतलेला आहे एक गोळा. आता थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, असं अंगठ्याने दाबून घ्यायचं थोडंसं, आणि लाटून घ्यायचं व्यवस्थित. हलक्या हाताने लाटून घ्यायचं, म्हणजे थोडंसं प्रेस करून. आणि जसे फाफडे असतात ना लांब लांब, त्या प्रकारेच असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा, छान जसे आपले पापड निघतात ना, त्याच प्रकारे हे लगेच सहज निघून येतात, कारण की ह्याला तेल लावलेलं असतं ना पिशवीला. हे बघा, एकदम पातळ झालेले आहेत. हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे, तेल लावलेलं आहे पिशवीला म्हणून सहज निघून येतात हे. हे बघा, हलक्या हाताने एकदम काढायचं आहे. एकदम पातळ झालेलं आहे. हे बघा, आता आपण असेच फाफडे बनवून घेऊया. मी पुन्हा एक बनवून दाखवते तुम्हाला.
आता जे एकदम चांगले बनवणारे असतील ते सांगतील की ऐसा नहीं होता, अरे पता है ऐसा नहीं होता, लेकिन हम जैसों को नहीं आता तो फिर क्या करें. तर मग असं आयडिया लावायची आणि फाफडे बनवून घ्यायचा. हे बघा, असं हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि असे लांब लांब फाफडे बनवून घ्यायचं आहे. तेल लावलेलं असते म्हणून हे सहज निघून येतात. घरगुती पापडसुद्धा असेच बनवतात. आता असेच आपण सर्व फाफडे बनवून तयार करून घेऊया. आता एका कढईमध्ये पॅनमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि तेल एकदम जास्त गरम करायचं नाही आहे, नाहीतर फाफडे लगेच लाल पडून जातील, डार्क होऊन जातील. मध्यमच जरा आचेवर ठेवायचं आहे. एकदम बारीकसुद्धा ठेवायचं नाही आहे, नाहीतर फाफडे सर्व तेल पिऊन जातील. मध्यम आचेवर फक्त 2 ते 3 मिनटं लागतात. लगेच पलटून घ्यायचे 2 मिनटामध्ये आणि आपले फाफडे लगेच तयार होतात. इथे मी तुम्हाला सजेस्ट करेन, मी हमेशा म्हणजे बार बार सांगितलेलं आहे की इथे तुम्ही पापड खारच यूज करा. माझ्याकडे पापड खार अवेलेबल नव्हता म्हणून मी बेकिंग सोडा यूज केलेला होता. पापड खारने फाफडे एकदम मस्त क्रंची होतात. तरीसुद्धा माझे फाफडे म्हणजे मी बनवलेले फाफडेसुद्धा क्रंची झालेले होते. तुम्हाला मी दाखवते किती छान असे क्रंची झालेले होते. हे बघा, सर्व फाफडे बनवून मी तयार करून घेतलेले आहेत आणि चटणीबरोबर नाहीतर फ्राय केलेल्या मिरचीबरोबर पण खूप छान लागतात. पपयाच्या चटणीबरोबरसुद्धा खूप छान लागतात. हे बघा, तुम्हाला मी आवाज दाखवते किती आता क्रंची झालेले आहेत ते. चहाबरोबर गरम गरम फाफडे मिरची के साथ. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत खा पिया मस्त राहा. ओके फ्रेंड्स, थँक्यू.